निवडणूक झाल्यानंतरही जर पहिल्या मुख्यमंत्र्याने बहुमत गमावलेलं असेल तर अशा वेळी त्याचा राजीनामा त्याने दिला नाही तर मग संविधानामध्ये नेमकी काय तरतूद आहे? पहिल्या मुख्यमंत्र्याने बहुमत गमावले असतानाही जर राजीनामा दिला नाही तर त्याला खरंच मुख्यमंत्री पदावर राहता येऊ शकतं का, आणि ते किती दिवस राहता येऊ शकतं, याबाबत आजचा हा व्हिडिओ आहे। राज्यपाल त्यांचे विशेष अधिकार वापरून त्या मुख्यमंत्र्याचे बहुमत नसेल तर त्याला बडतर्फ करू शकतात, किंवा मग काही तांत्रिक गोष्टींचा विचार केला तर राज्यपाल आणखी काही दिवस मुख्यमंत्री पद तसंच राखून देऊ शकतात, कारण हा राज्यपालांच्या अंतर्गत विषय येतो। परंतु भारतीय संविधानामध्ये मतदानाला आणि मताला खूप सारं महत्त्व आहे। याच्यामुळं जनतेचं जर मत हे अगोदरच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात असेल तर मग त्या मुख्यमंत्र्याला त्याचा कार्यकाल संपला किंवा मग बहुमत कमी झालेलं असेल तर मग पद सोडावं लागतं। याच्यामुळे त्या पदावर पुन्हा बहुमत नसलेल्या व्यक्तीला म्हणजेच मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार येत नाही।